श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्रावणातील तिसरा सोमवार 11 ऑगस्ट श्रावणातील तिसरा सोमवार या दिवशी कोणती शिवामूठ अर्पण करायची आणि का ती अर्पण करायची याची माहिती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. श्रावण हा महिना सणांचा असून त्यामध्ये धार्मिक दृष्ट्या या सणाला विशेष महत्त्व आहे. 11 ऑगस्ट रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार आणि शनिवार उपवास आणि पूजा अर्चा करण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण केली जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ आणि तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूठ अर्पण करण्याची प्रथा आहे. या सोमवारी शंकराच्या पिंडीला मुगाची शिवामूठ अर्पण करण्यात येईल. मुगाची शिवामूठ वाहण्याचं महत्त्व काय? सोमवार हा महादेवांचा वार मानण्यात येतो. श्रावणात या सृष्टीवर महादेवांचं शंकराचं लक्ष असतं असं सांगण्यात येतं. शंकर हरितप्रिय आहेत असं मानण्यात येतं. त्यामुळे हिरव्या रंगाच्या वस्तू शंकराला वाहण्याची श्रावणात प्रथा आहे. यात बेलाची पानं, मूग यांचा समावेश होतो. मूग हिरवे असल्यामुळे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ही शिवामूठ वाहिली जाते. शंकरांना मूग अर्पण केल्यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे. कर्जमुक्ती होते, घरात समाधान नांदतं असंही सांगण्यात येतं. अशा प्रकारे आज तिसऱ्या श्रावणी सोमवारी हिरव्या मुगाची शिवामूठ महादेवांना अर्पण करावी. अशा प्रकारे थोडक्यात आपण माहिती बघितली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.